वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्डची जी आपली फर्स्ट टर्म एक्झाम होणार आहे. ओके, 9th स्टँडर्ड फर्स्ट टर्म एक्झाम 2024-25 मध्ये. तर त्याच्यासाठी आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करतो. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन ट्रायंगल पी क्यू आर. ओके, एक ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला पी क्यू आर, ज्याच्यामध्ये क्यू आहे 90 डिग्री, पी क्यू 12, क्यू आर 5 आणि क्यू एस हा मीडियन आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? क्यू एस, लेंथ ऑफ क्यू एस फाइंड आउट करायचं. ओके, हे फाइंड आउट करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, एक असं मी काय केलं, राईट अँगल ट्रायंगल घेतलं. ओके, राईट अँगल ट्रायंगल कुठला आहे तो ट्रायंगल? पी क्यू आर. ओके, ज्याच्यामध्ये क्यू किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. ओके, सो एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला, ज्याच्यामध्ये क्यू हा अँगल 90 डिग्री, पी क्यू आहे 12. ओके, आणि क्यू आर किती आहे? 5 आहे. तर हे दोन्ही फाइंड आउट केले. आता हे दोन्ही फाइंड आउट केल्यानंतर क्यूएस हा त्याच्यावरचा मीडियन आहे, तुम्ही नंतर दाखला, आणि तो क्यूएस आपल्याला फाइंड करायचा. तर हायपोटेनियसवर क्यूएस हा मीडियन आहे, तर तो हायपोटेनियसच्या काय असतो? हाफ असतो. त्यामुळे आधी आपण हायपोटेनियस फाइंड आउट करूया. सोल्युशन मध्ये स्टार्ट कसं करायचं तर बघा, पहिल्यांदा आपल्याला हायपोटेनियस फाइंड आउट करायचं. सो इन ट्रायंगल पी क्यू आर. ओके, कुठल्या ट्रायंगल मध्ये कन्सिडर करतोय आपण? पी क्यू आर मध्ये कुठला अँगल 90 डिग्री आहे? अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. तर हे आपल्याला ऑलरेडी काय केलेलं आहे, क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मग क्यू जर 90 डिग्री असेल, हवं तर लिहू शकता दिस इज गिवन इन द क्वेश्चन. ओके, आता हे दिल्यानंतर आपण काय करणार सोल्युशन मध्ये? आता इथे एक थेरम यूज करणार आपण, बाय पायथागोरस थेरम. मी शॉर्ट मध्ये लिहिलं, तुम्ही त्याचं फुल स्पेलिंग लिहा. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो? 90 डिग्रीच्या अपोजिट असते त्याला काय म्हणतो आपण? हायपोटेनियस. मग हायपोटेनियस कोण येणार? पी आर. ओके, सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, जी खाली आहे त्याला बेस म्हणूया आपण, इथे जो आहे तो बेस. ओके, कोण बेस कन्सिडर करणार आपण? हा क्यू आर बेस येणार. ओके, सो हे करूया आपण इथे, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर, दॅट इज क्यू आर स्क्वेअर, प्लस त्याची हाईट कोण आहे? पी क्यू स्क्वेअर. ओके, तर हे राईट डाऊन केलं. आता आपण याच्यात क्यू आर ची व्हॅल्यू म्हणजे बेसची व्हॅल्यू पुट करूया, 5 स्क्वेअर. ओके, 5 स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. ओके, पी क्यू किती आहे? 12. तर 12 चा स्क्वेअर करूया. स्क्वेअर म्हणजे काय येणार? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. सो 5 मल्टिप्लाय 5 किती येईल? 25. आणि 12 मल्टिप्लाय 12 किती येणार? 144. ओके, 5 चा स्क्वेअर 25, 12 चा स्क्वेअर 144. सो फायनली इकडे आपण काय फाइंड आउट करतोय? पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, तर 25 प्लस 144 किती येणार आहे? 169. ओके, हे आपलं काय येणार? पी आर स्क्वेअर येणार. मग स्क्वेअर जाण्यासाठी काय लिहायचं? मी शॉर्ट मध्ये लिहितो, मी स्पेलिंगला टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्हीकडे काय करायचं? स्क्वेअर रूट घ्यायचं. ओके, सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू इकडे किती? 169 चा स्क्वेअर रूट. ओके, तर हे घेतल्यानंतर इथे आपण स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल होणार. ओके, स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल. हे कॅन्सल झाल्यानंतर इकडे फक्त कोण राहणार? मग पी आर. ओके, तर पी आर इज इक्वल टू, पी आर राहिल्यानंतर इथे बघा, जर तुम्ही रफली करून बघितलं, 13 मल्टिप्लाय 13 किती येतं? 169 मल्टिप्लाय केलं तर. त्यामुळे 169 चा स्क्वेअर रूट किती येणार? 13. सो पी आर ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 13 मिळाली. ओके, तर आता आपल्याला हा पी आर मिळाला 13. तर त्या पी आर वर मीडियन आहे क्यूएस. क्यूएस ही काय आहे? त्याची मीडियन आहे. तर ती क्यूएस जर मीडियन असेल, तर इथे आपण काय लिहिणार? इथे एक थेरम यूज करणार आपण, इन राईट अँगल ट्रायंगल. थेरम आपण राईट डाऊन करूया, इन राईट अँगल्ड ट्रायंगल. जर समजा ट्रायंगल काय असेल? राईट अँगल असेल. इन राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, मीडियन ऑन हायपोटेनियस, सॉरी जस्ट अ मिनिट, मीडियन ऑन हायपोटेनियस. ओके, शॉर्ट मध्ये लिहितो, हायपोटेनियस इज हाफ ऑफ हायपोटेनियस. हा थेरम आपण बघितला. ओके, इज हाफ ऑफ हायपोटेनियस. ओके, जो हा मीडियन आहे क्यूएस, क्यूएस जो आहे मीडियन, तर इथे लिहूया क्यूएस इज इक्वल टू, तो कोणाच्या हाफ असणार आहे? हायपोटेनियस. हायपोटेनियस कोण आहे आपले? पी आर. तर पी आरच्या काय येणार? तो हाफ, म्हणजे डिवायडेड बाय 2 आला. ओके, तर पी आर आत्ताच आपण किती फाइंड आउट केलाय? 13. तर 13 ला कितीने डिवाइड करायचं? 2 ने. समजा रफली मी इथे केलं, जसं मगाशी हे केलं, हे रफ वर्क आहे. ओके, हे काय तुम्ही नोट करू नका त्याच्यात. तर 13 ला 2 ने डिवाइड केला, किती येणार? 2 7 जा, सॉरी 2 6 जा, 2 6 जा 12, 1 राहणार रिमाइंडर. नंबर संपले की पॉईंट डेसिमल घ्या इथे, आणि इथे इथे 0 घेतला, तिथे किती झाला? 10. तो 10 झाल्यानंतर 2 5 जा
10 मायनस 10 किती येणार 0. सो फायनली QS किती आला QS इज इक्वल टू 6.5 आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं क्वेश्चन मध्ये. ओके, तर QS आपण काय केलं फाइंड आउट केलं. इथे बघू शकता तुम्ही फाइंड द लेंथ ऑफ QS. QS आपल्याला फाइंड करायचा होता, तो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. QS किती आला आपला 6.5 दॅट इज रिक्वायर्ड. ओके, तर हे आन्सर नोट करा. नेक्स्ट याच्यामध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पुढचा पार्ट त्याचा. नाउ क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2 काय आहे, इन ट्रायंगल XYZ XY is equal to 4 centimeter, YZ is equal to 6 centimeter, XZ is equal to XZ is equal to 5 centimeter, XYZ is similar to triangle PQR. PQ ची व्हॅल्यू 8 दिले, तर बाकीच्या रिमेनिंग साइड जे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपल्याला आन्सर मध्ये क्वेश्चन मध्ये हे आहे, हे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तर देर आर टू ट्रायंगल्स XYZ. ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू सेकंड ट्रायंगल PQR. ओके, तर हे आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तर क्वेश्चन मध्ये दिलं असेल तर आपण कसं राईट डाऊन करतो, दिस इज गिवन. आता आपल्याला XYZ च्या सगळ्या साईड दिलेल्या आहेत, PQ ची फक्त एकच साईड दिली, बाकीच्या साईड आपल्याला फाइंड आउट करायचे. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण त्याच्या काय घेऊ शकतो, करस्पॉन्डिंग साईड घेऊ शकतो. म्हणजे इकडे जर XY घेतला तर इकडे अपॉन मध्ये कोण घेणार आपण PQ. सो XY अपॉन PQ इज इक्वल टू, जर समजा हे लास्ट 2 घेतले YZ तर इकडे लास्ट 2 कोण येणार QR. सो YZ अपॉन QR हे सेकंड झालं. थर्ड वन XZ अपॉन PR. थर्ड कुठला येणार XZ अपॉन PR. XZ अपॉन PR. तर हे आपल्याला ऑलरेडी जे काय करता येतं, सिमिलर दिला असेल तर त्यावरून रेशो लिहिता येतो. मग याचं काय लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग. ओके, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, हे त्याचं रिझन लिहिलं. आता ते लिहिल्यानंतर क्वेश्चन मध्ये XY ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4, तर इथं व्हॅल्यू पुट करूया आपण. X ची व्हॅल्यू किती पुट करणार 4. ओके, 4 अपॉन PQ किती दिलेला आहे 8. ओके, सेकंड YZ किती दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 6. सो YZ घेऊया 6 अपॉन काय आहे 6 अपॉन QR. YZ ची व्हॅल्यू ठेवली आपण 6. ओके, लास्ट वन XZ किती दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 5. XZ ची व्हॅल्यू किती घेऊया 5 घेऊया. आणि PR आपल्याला फाइंड आउट करायचं. थोडक्यात आपल्याला PQR या ट्रायंगलचे दोन साइड फाइंड आउट करायचे, QR आणि PR. ओके, तर त्या व्हॅल्यू आता आपण इथे काय करूया, 1 बाय 1 यातलं सॉल्व्ह करायला घेऊया. जस्ट अ मिनिट. ओके, फर्स्ट वन पहिला रेशो त्याच्यात कन्सिडर करायचं, 4 अपॉन 8 इज इक्वल टू 6 अपॉन QR. हे दोन घ्यायचे पहिल्यांदा आणि मग हे सॉल्व्ह करूया. ओके, तर हे सॉल्व्ह करत असताना ओके 4 अपॉन 8 आपल्याला QR फाइंड आउट करायचं. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय QR ओके इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय 6. आता जर का आपल्याला 4 मल्टिप्लाय ओके जस्ट अ मिनिट, याच्यामध्ये सॉरी पहिल्यांदा QR ॲज इट इज लिहूया आणि हा मल्टिप्लाय 4 इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल. ओके, तर सॉरी QR हा मल्टिप्लाय 4 काय होईल इकडे येऊन डिवाइड होईल. ओके, सो 8 मल्टिप्लाय 6 अपॉन किती येणार 4. तर QR इज इक्वल टू QR फाइंड आउट करायचं आपल्याला. QR इज इक्वल टू 4 1 जा 4 आणि 4 सॉरी जस्ट अ मिनिट 4 2 जा 8. ओके, 4 1 जा 4 4 2 जा 8. मग राहिले कोण कोण 2 मल्टिप्लाय 6 म्हणजे आपल्याला काय मिळणार QR. देअरफॉर QR इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 6 किती येणार 12 सेंटीमीटर. तिथं दिलं असेल क्वेश्चन मध्ये बघूया आपण, सेंटीमीटर दिलंय त्यामुळे QR किती येणार 12 सेंटीमीटर. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. आता सेकंड रेशिओ आपण हा घ्यायचा, 4 अपॉन 8 घ्यायचाच त्याच्यामध्ये. सेकंड सॉल्व्ह करताना मी इथे सॉल्व्ह करतो, तुम्ही नोटबुक मध्ये 1 बाय 1 सॉल्व्ह करा. ओके, 4 अपॉन 8 हा रेशिओ घेऊया. हा सॉल्व्ह केला आपण, QR फाइंड केला, तर हा घेऊया 4 अपॉन 8 आणि हा 5 अपॉन PR इज इक्वल टू 5 अपॉन PR. ओके, तर याच्यात पण सेम करायचं, याच्यासारखंच क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय PR. ओके, 4 मल्टिप्लाय PR इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय 5. त्याच्यात जर PR फाइंड आउट करायचं असेल तर याच्यासारखंच इकडे मल्टिप्लाय 4 इकडे येऊन काय होणार डिवाइड. सो 8 मल्टिप्लाय 5 डिवायडेड बाय किती येणार 4. तर सेम कसं होणार कॅन्सलेशन 4 1 जा 4 4 2 जा 8. ओके, सो PR इज इक्वल टू PR ची व्हॅल्यू किती येणार आपली 2 मल्टिप्लाय 5. म्हणजे PR ची व्हॅल्यू किती येणार 2 मल्टिप्लाय 5 म्हणजे 10 सेंटीमीटर अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करणार
त्याच्यातलं PR आणि QR आणि PR ह्या रिमेनिंग साईडचे आहेत PQRच्या, त्या दोन साईड आपण फाइंड आउट करणार. ओके, तर हे आन्सर सगळं नोट करा. सेकंड क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 काय आहे आपला? क्वेश्चन 3 मध्ये जस्ट अ मिनिट. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच पॉइंट इज बिटवीन अदर टू इफ पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. ओके, तर काय करायचं याच्यामध्ये आपल्याला बिटवीननेस सांगायचं. पहिल्यांदा हे डिसाईड करायचं की पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही, आणि जर ते कोलिनियर असतील तर बिटवीननेस सांगायचं. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला आन्सर मध्ये इथे जर तुम्ही बघितलं PQ हा 10 दिलाय, सगळ्यात ग्रेटेस्ट. ओके, हा 7 आहे आणि 3 आहे. या तिन्ही मध्ये ग्रेटर कोण आहे? PQ. तर PQ इज इक्वल टू, क्वेश्चन मध्ये काय लिहूया आपण? PQ, डिस्टन्स बिटवीन PQ इज इक्वल टू किती दिलाय? 10 दिलाय. तर याला नंबर 1 देऊया आपण. हे आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलंय, गिवन लिहू शकता. आता राहिलेले जे दोन आहेत त्यांची ऍडिशन करा. म्हणजे कुठले? PR. ओके, प्लस हे दोन्ही, हा PR आणि हा QR. ओके, जस्ट अ मिनिट. तर ह्या दोन्हींची ऍडिशन करा. म्हणजे PR प्लस QR. ह्या दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर किती येणार? ते 7 प्लस 3. तर 7 प्लस 3 किती येणार? 10 येणार. तर याला नंबर 2 द्या. सो फ्रॉम 1 and 2, ओके, 1 आणि 2 चं जर कंपॅरिझन केलं, याचं पण आन्सर 10 आहे, याचं पण आन्सर 10 आहे, सेम आलेलं आहे. सो डिस्टन्स बिटवीन PQ इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन PR प्लस डिस्टन्स बिटवीन QR. ओके, हे दोन्ही सेम आलेलं आहे. डिस्टन्स दोन्ही पण काय आलेत? सेम आलेत. जर सेम आले असतील तर काय म्हणणार? देअर फोर पॉइंट्स, कुठले कुठले पॉइंट्स याच्यात? पॉइंट्स PQR. ओके, पॉइंट्स PQR आर कोलिनियर. कसे आहेत ते पॉइंट्स? तर कोलिनियर आहेत. आणि कोलिनियर जर असतील तर आता आपण बिटवीननेस लिहायचं. तर बिटवीननेस कसा राईट डाऊन करणार? तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तिन्ही डिस्टन्स मध्ये सगळ्यात कम्पॅरेटिव्हली ग्रेटेस्ट डिस्टन्स कुठला आहे? PQ. PQ एंड पॉइंट घ्या, PQ. त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये तुम्ही जर बघितलं, PR दिलेला आहे 7. ओके, जस्ट अ मिनिट. PR यातला PR किती आहे? 7 आणि QR किती दिलाय? 3. तर बिटवीननेस कसा लिहू शकतो आपण? देअर फोर पॉइंट किंवा P', R', Q. त्याचं वर्ड मध्ये मिनिंग काय येणार? देअर फोर पॉइंट, कुठला पॉइंट? तर R. हा जो पॉइंट R आहे तो P आणि Q च्या मध्ये आहे. सो पॉइंट R इज बिटवीन, ओके, पॉइंट R इज बिटवीन P अँड Q. ओके, तो पॉइंट R काय आहे? P आणि Q च्या बिटवीन आहे. हे त्याचा आन्सर येणार. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो आपल्याला क्वेश्चन आहे, पॉइंट्स XYZ आर कोलिनियर. XYZ हे कसे आहेत? कोलिनियर आहेत. XY मधलं डिस्टन्स आहे 17, YZ 8 दिलाय, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं? XZ हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तर फर्स्ट केस त्याच्यामध्ये येणार, जी आपण कन्सिडर करणार की याच्यामध्ये, जस्ट अ मिनिट, जे XZ आहे हा सगळ्यात ग्रेटेस्ट डिस्टन्स असू शकतं. म्हणजे एंड पॉइंट्स कोण असतील? X आणि Z. कारण सगळ्यात मोठा किंवा ग्रेटेस्ट काय असू शकतो? डिस्टन्स बिटवीन XZ. त्यामुळे एंडला कोण असतील? XZ, आणि त्याच्यामध्ये कोण असेल? Y. तर ही फर्स्ट केस कन्सिडर करायची. ओके, मग आता याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढणार? तर देअरफोर इथे बघा, डिस्टन्स बिटवीन XZ, ओके, एंड पॉइंट्स मधले डिस्टन्स, XZ मधले डिस्टन्स किती येणार आहे? डिस्टन्स बिटवीन XZ इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन XY प्लस YZ. ओके, डिस्टन्स बिटवीन XY प्लस डिस्टन्स बिटवीन YZ. आता फक्त व्हॅल्यू टाकूया फर्स्ट केस मध्ये. XY चे डिस्टन्स किती आहे आपलं? तर 17 आहे. तर ते इथं पुट करूया 17. ओके, प्लस YZ मधलं डिस्टन्स किती आहे? 8. 17 प्लस 8 किती येणार? 25. सो याच्यावरून डिस्टन्स बिटवीन XZ आपलं किती येणार? 25. तर हे फर्स्ट केस नुसार आलं, कारण जो फाइंड आउट करायचा तो सगळ्यात ग्रेटेस्ट आहे असं कन्सिडर करायचा, आणि ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे XZ किती आला? 25. आता सेकंड केस आपण हे करत असताना, सेकंड केस मध्ये X हा जो बघितला, XY आहे आपला 17, YZ आहे 8. तर जर XZ ग्रेटर, हे पहिली केस घेतली, समजा हा नसेल, तर मग ऑब्व्हियसली ग्रेटर कोण असणार आहे? XY. कधीही YZ ग्रेटर असणार नाही. ओके, त्यामुळे ग्रेटर व्हॅल्यू कुठली घ्यायची आता? XY. म्हणजे एंड पॉइंटला कोण घेणार आपण? XY हे एंडला घेणार, आणि त्याच्या बिटवीननेस मध्ये कोण घेणार? Z. हा त्याच्या इन बिटवीन येणार पॉइंट. मग आता हे कन्सिडर करताना कसं करणार आपण? डिस्टन्स बिटवीन XY, कुणामधलं डिस्टन्स कन्सिडर करायचा? ऍडिशन मध्ये लिहूया, जसं मगाशी लिहिलं. डिस्टन्स बिटवीन XY इज इक्वल टू, ओके, डिस्टन्स बिटवीन XY इज इक्वल टू
डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस झेड वाय. ओके, डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस झेड वायच्या ऐवजी फक्त इथं दिलाय तो लिहिया, कुठला वाय झेड, तो इथं लिहिया. आता ते लिहिल्यानंतर याच्यात व्हॅल्यू टाकूया. एक्स वाय ची व्हॅल्यू आहे 17. दुसऱ्या केसमध्ये पण आपल्याला एक्स झेड फाइंड आउट करायचं आहे, प्लस वाय झेड किती दिला होता क्वेश्चन मध्ये 8, ती इथं व्हॅल्यू ठेवूया. वाय झेड इज इक्वल टू 8. या दुसऱ्या केसनुसार जर आपल्याला एक्स झेड फाइंड आउट करायचं असेल, दोन्ही केसमध्ये आपल्याला एक्स झेडच फाइंड आउट करायचं आहे, फक्त 2 केस आपण कन्सिडर करायचे. प्लस 8 इकडे येऊन काय होणार, मायनस. सो 17 मायनस 8 म्हणजे एक्स झेड ची व्हॅल्यू किती येणार, एक्स झेड इज इक्वल टू 9. दॅट इज रिक्वायर्ड. सो डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इज 9. म्हणजे पहिल्या केसमध्ये किती येणार, 25, दुसऱ्या केसमध्ये किती येणार, 9 येणार. तर या दोन्ही टेस्ट तुम्ही कन्सिडर करा. ओके, तर इथं मी IMP क्वेश्चन मधले फर्स्ट 4 क्वेश्चन तुमच्याशी डिस्कस केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे ते बघूया त्याच्यात. ओके, नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत 5th पासून पुढचे, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून एक्झामच्या आधी तुम्हाला मॅथ्स 2 चे IMP क्वेश्चन, इव्हन मॅथ्स 1 चे सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.